ब्रेक नंतर एक ब्रेकिंग बातमी येते। नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आलेला आहे। नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता परत करणार असल्याचं उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय। भाजपनं सेनेशी युती करताना नाणार प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती, ती मान्य करण्यात आलेली आहे आणि यावेळेस आता या शेतकऱ्यांच्या जमिनी परत करणार असं देखील सुभाष देसाई यांनी म्हटलंय। नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द झालेला आहे। मोठ्या प्रमाणात विरोध होत होता नाणारला आणि अखेर आता हा प्रकल्प जो आहे तो रद्द करण्यात आल्याची घोषणा सुभाष देसाई यांनी केली आहे। तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचं शेतकऱ्यांची जो एक प्रश्न होता की त्या सर्व 7-12 उतार्यांवर MIDCचे शिक्के पडलेले असल्यामुळे त्यांना कर्ज प्रकरण करता येत नव्हती। कुठल्याही बँकेकडून त्याच्यावर कर्ज मिळत नव्हतं आणि शेतीचा काही विकास करायचा असेल तर कोणती योजना राबवता येत नव्हती। त्यामुळे आमचं एकदा गॅझेट हे प्रसिद्ध झालं की त्या आधारावर आणि आता ही जमिनी या विनाअधिसूचित होत आहेत, त्या आधारावर त्यांना ते कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यामुळे जनतेचं जे दीर्घकाळ चाललेलं आंदोलन होतं त्याचा पूर्णपणे एक यशस्वी होत आहे आणि शासनाने विधिमंडळामध्ये वेळोवेळी केलं होतं की जनतेवर हा प्रकल्प लादणार नाही। तो जो दिलेला शब्द आहे तो आज पूर्ण होत आहे।